राज्यातील 8 महापालिकांना आज महापौर उपमहापौर मिळणार। नागपूर, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापूरमध्ये महापौर निवड, तर पिंपरी चिंचवड, अमरावती, सोलापुरातही नवे महापौर आणि उपमहापौर बसणार। मुंबई महापालिकेतील भाजप कार्यालयाचं थोड्याच वेळात उद्घाटन। भाजप नगरसेवक मराठमोळा पेहराव करणार, ठाकरेंच्या मराठी मुद्द्याला उत्तर देण्याचा प्रयत्न। आज मुंबई महापौर उपमहापौर निवडीवर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चेची शक्यता। दोन्ही पदावर भाजपचा दावा असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजप शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची खेळी। महापौर पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देणार, तर भाजपला महापौर पद आणि शिवसेनेला उपमहापौर पद देण्याचा युतीचा फॉर्म्युला। चंद्रपुरात काँग्रेसच्या दोन्ही गटात समेटानंतरही तिढा कायम। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही महापौर पदाच्या रिंगणामध्ये उतरल्यानं काँग्रेसचं टेन्शन वाढलं, तर आमचाच महापौर भाजपचा दावा। अजित पवारांच्या अंत्यसंस्काराआधी विलिनीकरणाची चर्चा कुणी सुरू केली? टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सुनील तटकरेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नावर तटकरेंनी थेट बोलणं टाळलं। पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदावर निर्णय होणार असं म्हणत सुनील तटकरेंची टाळाटाळ। संभाजीनगरातील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी होणार। लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचा सहभाग। हॉटेल लिलावानंतर सर्वच विरोधी पक्ष आक्रमक। जळगावात वर्षभरात 203 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। शेतमालाला योग्य भाव नसल्यानं टोकाचं पाऊल। सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल। गोरेगाव सीएसएमटी हार्बर लाईन 3 महिने बंद। 5व्या-6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। वांद्रे आणि सीएसएमटी मर्यादित सेवा सुरू। लाखो रेल्वे प्रवाशांची गैरसोय।